म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण पोरं का वाया गेली? हा ना, बिडी फाकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही लय गुणाचे. अहो कीर्तनात तुम्ही चालू कीर्तनात मंडपाच्या मागे जाऊन बिडी फुकली, आम्हाला काही कळत नाही बाई महाराज लय. आणि हे आपण नाही लोकाला सांगायचं बरं का. आपलं इतकं अवघड आहे ना दादा. आता ही म्हातारी माणसं मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळतात. अहो भिंगा भिंगाच्या चष्म्यातनं राणी बघतात आणि म्हणतात पोरं वाया गेली. तुम्ही गुणाचे, पोरच तेवढी वाया गेली है की नाही. तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवली पण पोरच वाया गेली, तुम्ही गुणाचेच. आता या म्हाताऱ्या बायका स्वा दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळय, सगळं आयतं भेटलं, लगा लगा मला बघा करते तरी काय वय ग माय. पण तू हे सांगताना काय हरिपाठ वाचतीयस का? अगं तुझ्या हातात मिसरी आहे, तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तो नातीला कुठल्या तोंडानं सांगणार आहे का? तसल्या तोंडानं नातवाचं मचामच मुख घेते, काय वाटत असेल त्या बारक्या जीवाला महाराज बरं का. ते तो नातू म्हणत असेल मला मोठा होती का आजी, मग सगळा करता काढतो तुझा. नसतं ग माय मिसरी. आता मला सांगा तंबाखू भाजलेली काय आणि कच्ची काय? तंबाखू ती आमलं, ते आमलंच ना. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त शेलवीर आहे का? बरं हिला नाही कळायचं, त्याला कळेल ना. त्याला कळल्याशिवाय राहतं का दादा? होय होय जंगली गुरुजी, अख्खं गाव निर्व्यसनी का? गुरुजी म्हणतात आजचे दिवस मला काय बोलू नको महाराज, उद्या सगळं सांगतो महाराज तुम्हाला. आमच्या गुरुजींचं चाललंय 8 तास. गुरुजींच्या 8 तासाखातर हा सगळा सोहळा एवढा सामर्थ्यानं होतं उभा आहे. त्यांच्या कष्टामुळे दादा आयुष्य त्यांनी पिढी घडवण्यात घालवलं आणि अगदी मनमोकळा स्वभाव. आणि हे तुम्ही बदलू शकत नाही. जो माणूस जास्त बोलतो तो मोकळ्या मनाचा आणि स्वच्छ मनाचा असतो, हे तुम्ही नाकारूच शकत नाही महाराज. इतकी आगदिकपणा त्यांच्याकडे होता, इतकी आत्मीयता होती. आलं पाहिजे कीर्तनात, वेळेत गेलं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. गुरुजी तुमच्यासारखी आगदिकपणाची माणसं आम्हालाही कमीच भेटतात बरं का. आमचाही कार्यक्रम पाकिटापुरताच असतो, तुम्हाला काय सांगायचं महाराज बरं का. हां पुन्हा विचारित बी नाहीत हाय कमी आला का गेला का उलतला कुठे. तुम्ही इतक्या आगदिकपणे. आणि खरं सांगू का, माझ्या वडिलांच्या जागी आहात तुम्ही. अगदी लेकीला जीव लावावा तसं जीव लावून तुम्ही हा संकीर्तन सोहळा इथं उभा केला. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे लेकीचा. आणि सेवानिवृत्तीच्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा आहे. आयुष्यभर आणि जिजवलं रे, शिक्षकांसारखं जिजत कुणीच नाही महाराज. हां काही झालं की त्यांना ताणच असतो, कुठल्याही गोष्टीचा ताणच असतो त्यांना बिचारांच्यावर. काय लेकरं गुणाची वय आणि ही मायबाप काय शहाणीत वय. ह्यांना सांभाळणं नाही झालं की ह्यांच्याकडे लेकरं पाठवून देतात. आणि ही तर तारच द्यायला लागली की पुन्हा म्हणतात माझ्या पोराला हात लावला तर बघा. अरे दोन्हीकडनं अवघड असतं महाराज. त्याच्यामुळं अगदी सामर्थ्यांनी ज्यांनी आयुष्य घालवलंय आपलं, त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा संकीर्तन सोहळा आहे. मी अभंग सुद्धा त्याच्यासाठी मुद्दा म्हणून घेतला की आता तुमचं कर्म संपलं दादा. आता इथून पुढे तुमचे सुखाचे दिवस, इथून पुढे तुमचे आनंदाचे दिवस. आता इथून पुढे तुम्हाला परमार्थाची वाट अजून मोकळी झाली. कर्मबंधनातनं सुटलात ना, व्यावहारिक बंधनातनं सुटलात. पण विनंती आहे हो का, उदरनिर्वाहासाठी कर्मबंधन आहेच आपल्याला, हे ठरलेलंच आहे आपलं. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरे शयनम ह्य संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मरारे. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज 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 भज. सोपं आहे, त्याला एकदा भजता आलं ना महाराज. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्वमोचनम विशाल लोलोलोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनाग. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही हरिमुख्य म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18ही पुराण नाही. अरे वेदांचा सोपा अर्थ म्हणजे गाथा आहे, गीतेचा सोपा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरी. सोपं करून दिलं ज्ञानवंत तुकोबांनी आपल्याला. नाही तर आपण काय कीर्तनं केली असती महाराज. खूप ज्ञानवंत माणसं आहेत ही आजकाल 4 पुस्तकं जास्त शिकलेली माणसं आम्हाला ज्ञान शिकवतात. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 25-20 दिवस स्पोकन क्लास घेतला तर इंग्लिश तुम्हाला फ्लुएंटली बोलता येईल. पण 25, 40, 50 हजारो पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळेल हे आम्ही तुम्हाला सामर्थ्याने नाही सांगू शकत आहे. त्याला भाग्यच प्रबळ लागेल दादा. ह्याचं काय, हे सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचून शानी खोकडीच होतात महाराज बरं का. त्याचं काय एवढं अवघड आहे. हा अवघड काय आहे, उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी
हे ज्ञान मिळणं अवघड आहे बघा. आणि ह्याच्यासाठी प्रारब्धच प्रबळ लागतं, मुखात नामच लागतं, देवाचरणी मस्तकच लागतं. याला पर्याय नाही बरं दादा या विषयाकडे. ज्ञानाचं काय घेऊन बसलात? या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबाऱ्यांसारखे सायंटिस्ट झाले नाहीत बरं का अजून. 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने बल्बचा शोध लावला, अशी शिक्षण संस्कृती सांगते. त्याच्या अगोदर 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात पहिल्यांदा अध्यात्माच्याच पदरात पडलं, हे लक्षात ठेवा. ज्या आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला ते शास्त्रवेदाचा अभ्यास करणारं व्यक्तिमत्व होतं. पहिलं विमान राईट बंधूने नाही, मराठी माणसाने उडवलं, ज्याचं नाव शिवा तळपदे, मुंबईच्या चौपाटीवर, तेही आध्यात्मिकाचा अभ्यास करून. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हजारो वर्षापूर्वी तुलसीदासांनी हनुमान चालिसेमध्ये सांगितलं. मी हे असावं महाराज, 3 गोष्टी संप्रदायात पाठ असाव्या. पहिलं हरिपाठ, दुसरा काकडा, आणि तिसरं हनुमान पाहिजेच. आणि जमलं तर विष्णू सहस्त्र नाम. पाठ जरी नसलं तरी कमीत कमी संहिता तरी झालेली पाहिजे, कारण सकाळच्या पाठाला ह्या 4 गोष्टी असणं गरजेचं आहे. विषयाकडे या चला. मग आमच्यासाठी जर आम्हाला हे सत्यच कळलं नाही तर आम्ही आनंदी कशी होणार आहे देवा? आमचा आनंद अवलंबून आहे कोणावर तरी. ज्या दिवशी अपेक्षाच संपली त्या दिवशी आनंदी झालो. ज्या दिवशी कळलं माझं कोणीच नाही त्या दिवशी आनंदी झालो. ज्या दिवशी कळलं जन्माचं सुख करण्यात मजा नाही, मरण्याचं दुःख करण्यात मजा नाही, त्या दिवशी आनंदी झालो. ज्या दिवशी मन स्थिर झालं, हे लय बेकार आहे दादा. हे चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुतो मा मदो मरकोटो मत समकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे, एवढं चंचल आहे. माकडाला दारू पाजली. कुणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात, मला नाही माहिती, माणसं म्हणतात, पण मला वाटतं कळत. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपल्याला बघितलं तुम्ही? कुठं पडतं ते? त्याला माहित आहे, मध्ये जातंय बाजूला राहतंय. खतरनाक आहे तो पॅटर्न. आणि माय मावल्या त्या डोक्यातलं काढा बरं का. इंजेक्शन औषधाने दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. आणि असं रातचं दिलं असतं झोपीत. घे म्हणली असती, घे जनावरा जिंदगी वाटोळी केली माहिती. घे आज्याला माहिती आहे, त्याला माहिती आहे महाराज बरं का. त्रास आहे रे, त्याच्यामुळे हे नाही जमत आहे. मग पिणाऱ्याला कळत नाही, हा विषय नाही कळतं. कोण म्हणलं आता मार मार बायकोला मारतं, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. हात वाळायचा बरा कळतो. आता काय करायचं माय? पिलं ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचं काळं म्हणू काही ताकद वाढती, गोड लागतात खा. खातील का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा आहे का मी, लेंड्या आहेत नाट्या, सगळं कळतं त्याला. तर नाटकं करतोय महाराज ती. नका रे, विनंती माझी, असल्या नादीच नाही लागायचं. बरीच माणसं म्हणतात ना कशाचा पैसा घेता, त्यांना सांगा घामाचा घेतो बाबा. तुम्ही मस्त घालून बसली इकडे, घामे घुम झाले आमचे भरत महाराज, आहे की नाही? त्यामुळे अगदी गोड. त्यामुळे देवा तुझ्या नामचिंतनाची आवड लागली की आमच्यासारखं शोभनीय कोण? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाच्या बापानं राखणदारी करायच्यासारखं चैतन्य काय, याच्यासारखं वैराग्य काय की आम्ही वैष्णव व्हावं. आमच्यात आणि तुझ्यात अंतर राहू नये. देव पहावया गेलो तेथे देवाची हुनी ठेले. म्हणजे आमची अवस्था ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला आणि महागारी आणला. तुम्ही जागे आहात ना माऊली? आला का? का नाही आला बरे? तो मिठाचा आहे, पाण्यात विरघळून गेला. खरा वैष्णव एकदा जगाच्या मालकाच्या चरणी गेला की शरीर माघारी येतं, मन मात्र हरिणे माझे हरिले चित्त, भान वित्त विसरले. आता कैसे जाऊ घरा नोहे बरा. एकदा चरणी जगन्नाथा चित्त ठेले, मग राहिलं फक्त मी, माझा आत्मा. आणि जर माझा आत्माच परमात्मा आहे, सर्वा घटी राम देहा देही एक, जिथे तिचे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हे एकदा मला कळलं, चैतन्याची शोभा एकटे पण मिळालं. सावध झालो मी, तुझं नामचिंतन केलं, मला कळालं माझ्यातला तूच मी आहे याची जाणीव झाली आणि मुखात तुझं नाम आलं. प्रेमाने भजन, दोन्ही हात वर करा. जगाच्या मालकाचं नामचिंतन घ्यायचंय प्रेमाने.
राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 ताली, ताली, ताली. राम 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 जय सीताराम, राम राम जय सीताराम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय राम. सियावर रामचंद्र की जय. खाली कुणी घ्यायला सांगितले एनिवे असू द्या, घेतले तरी तुम्ही कुठं ऐकायला बसले? तुम्ही एवढे जमले, ह्यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची, काही फरक असतो. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळेच कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही, हे अखंडपणे लक्षात ठेवा. मोठं असतं ते व्यासपीठ, माणूस नाही. प्रारब्ध असतं, कुणाकडे नाव कमी जास्त हा विषय असतो. पण पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पंढरीचा मालक तुमची प्रसिद्धी बघून तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचं अंतःकरण बघूनच दर्शन देतो. त्यामुळे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ, हे प्रेस्टीज वगैरे हे सोडून द्या. थोडं समदृष्टी असू द्या. समदृष्टी घेता समान श्रीहरी, श्रमदमावरी हरी झाला, हे एकदा कळलं की मग काय चैतन्याची शोभा तुम्हाला सगळीकडेच परमात्म्याचं दर्शन. आणि माझा माऊलींचा शब्द आहे, लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे भक्त होतो असं नाही, शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतो असं नाही. प्रत्येकात ज्याला परमात्म्याचं दर्शन घेता येतं तो सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त असतो. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच श्रेष्ठ ज्ञानी आणि तोच भक्त ज्याला सगळीकडे आनंद परमानंदाच्या स्वरूपात मिळतो. प्रत्येक ठिकाणी देवाला बघायचं सामर्थ्य आहे, ती नजर सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि हे कधी होईल? ज्या दिवशी इंद्रिय ताब्यात असतील, मन देवाचरणी असेल आणि मुखात नाम असेल. तुम्ही हा संकीर्तन सोहळा एवढ्या अगतिकपणे इथं उपस्थित केलाय, जगाचा मालक याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही आणि अखंडितपणे तुमच्या आयुष्यात इथून पुढे आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग. तुम्ही आयुष्यभर समाजाची सेवा केली आहे, आता सेवेतनं निवृत्ती नाही पण सेवेतनं निवृत्ती महाराज. बरं काय म्हणजे सेवा तर तुम्हाला अखंडितपणे तुमच्या हातानं करायचीच आहे, पण तुमच्या कर्तव्यातनं थोडासा तुम्हाला मोकळा श्वास म्हणत हा संकीर्तन सोहळा तुम्ही तो उपस्थित केला. तुमचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, अगदी सगळी पंचकृषीतील मंडळी, या सर्व वारकऱ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. या लेखीचा तुमच्यामुळे हा संप्रदाय खांद्यावर पेलवायची ताकद आहे तुमच्यात. विनिकृती दादा तुमचे मनस्वी आभार, चरणावर साष्टांग दंडवत. या मुली असतील त्यांचे मनस्वी आभार, त्याचबरोबर उत्कृष्ट श्रेष्ठी दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज त्यांनी संकीर्तनाला दिला, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, गोड कीर्तनकार, हरिभक्तपरायण किशोर महाराज दिवटे, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. सदा कीर्तनकार असून, सामर्थ्यवंत वैभवशाली व्यक्तिमत्व असून, आपल्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने आणि वयाने लहान असणाऱ्या बहिणीच्या कीर्तनाला उभं राहून साथ करायचा मोठेपणा परमात्म्याने तुम्हाला दिलाय. अजून काय द्यावं? चरणावर साष्टांग दंडवत. या महाराष्ट्राची गाणकोकिळा म्हणलं तरी चालेल. सरस्वती ज्यांच्या कंठामध्ये वास्तव्य करते, जिच्यावर सरस्वतीचा वरद हस्त आहे, असे आमचे उद्धव महाराज शिंदे, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. बापूंचा अगदी गोड आणि नम्र असणारा स्वभाव, माऊलींच्या चरणाशी असणारं वास्तव्य. आणि लोक म्हणतात श्रीमंती काय असते? बापू, भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद तुम्हाला माऊलींनी दिली. अजून देवानं काय द्यावं दादा? अजून काय ताकद असावी की अगोदरच अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, आणि तुमच्या मुखून ऐकलं की अजून ते गोड लागतं, ती व्याप्ती खरी वाटते. त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे नागरे महाराज, चरणावर साष्टांग दंडवत महाराजांच्या. कापसे महाराज आमचे नागरे महाराज याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळा संकीर्तनाला माझ्या सेवेला होते. मला नागरे महाराजांचं एक गोष्ट मात्र प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते. माझ्या वडिलांच्या मोठ्या भावाच्या जागी येते तरीसुद्धा नम्रपणे संकीर्तनाला साथ करतात. त्यांची जी नम्रता आहे ना, त्यांच्या स्वभावात जो
एक ओलावा आहे, जो नम्रपणा आहे, तो त्यांच्या स्वभावाचा सगळ्यात मोठा गुण आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर आमचे कापसे महाराज, चरणावर साष्टांग दंडवत. तुम्हाला नंतर दिसेल ना महाराज बरं का. कापसे महाराज आमच्या चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी गोड सुंदर ज्यांचं गाणं आहे, जगाच्या मालकाची कृपा आहे, ह्या चरणावर साष्टांग दंडवत. आणि महाराजांविषयी सांगायची काही गरज नाही, कारण मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते अनुभवलं आहे, हे वेगळं नाही आहे. अगदी शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद महाराष्ट्रात फक्त भरत महाराज पटाटे यांच्या बोटांमध्ये आहे. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. त्यांची ही पखावाजाची सेवा, त्यांची ही पखावाजाची सेवा त्यांना प्रत्येकाच्या मनात घर करून देते. पखावाज वादक खूप आहेत, पण ती चंचलता जी त्यांच्या बोटामध्ये आहे, ती स्पीड जी आहे, म्हणजे हवेच्या वेगालाही सामर्थ्याने कापत जे पुढे निघून जातात. म्हणजे अगदी छत्रपती शिवरायांची घोडस्वारी जशी असते, तशी आमच्या भरत महाराजांच्या पखवाजाची स्वारी म्हणायला हरकत नाही महाराज. एवढ्या सामर्थ्याने ते संकीर्तनामध्ये गोड पखावाज वाजवतात. चरणावर साष्टांग दंडवत महाराष्ट्रातील 1 नंबरचं नाव आहे. बाकी सगळी नावं नंतरच घेतली जातात, आणि ते चंद्र सूर्य तोपर्यंत 1 नंबरच राहावं ही माऊलींची प्रार्थना करते. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सगळ्यांचे मनस्वी आभार. पेटीवादक दादा, अगदी गोड सुंदर पेटी वाजवली. माझे वडील पेटी वाजवतात, माझ्या वडिलांची जाणीव आणि उणीव तुम्ही भरून काढली. चरणावर साष्टांग दंडवत आहे तुमच्या. करू सांगा दादा, माणसं म्हणतात नाही कीर्तन वगैरे, मी कीर्तन करते त्याला 20 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 25चीच आहे मी महाराज बरं का. माझा जन्मच 2000चा आहे. पण माझे आईबाप, माझे वडील, माझ्या बापासारखा माणूसच मी कुठं बघितला नाही. त्यांच्यासारखा भोळा माणूस आणि त्यांच्यासारखा कडक माणूस दोन्ही नाही महाराज. हां, बाबा इतके, माझे वडील, बाबा म्हणते मी त्यांना, माझे वडील भोळे इतके आहेत, जीव लावायला माझ्या बापासारखा माणूसच नाही. हां, पण महादेव आहे ना, राग आला की त्यांच्यासारखा तांडव नाही महाराज दुसरा. त्याच्यामुळे माझा बाप म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याच्यामुळं मी या व्यासपीठावर उभा आहे, बाकी दुसरं काही नाही बघा. एवढी नजर वर करून एवढ्या समाजात एवढ्या परखडपणे बोलायची हिंमत आहे, कारण माझे मायबाप विठ्ठल रखमाईसारखे माझ्या पाठीशी खंबीर उभा आहेत. त्या जगाचा विचार करू नको म्हणतात ग, आम्ही आहोत ना, तोपर्यंत लढत राहा. त्यामुळे सामर्थ्याने ते पाठीशी असल्यामुळे हे बळ मला येतं. त्यांच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही, पण जाणीव ठेवू शकते. त्यामुळं दादा, त्यांच्यामुळं त्यांची आठवण झाली, त्यांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर तुम्ही सगळे मायबाप एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये आमचे अण्णा महाराज चरणावर साष्टांग दंडवत महाराजांच्या. अगदी गोड सुंदर पखावाज वादक, अगदी परमार्थाची सेवा निस्सीमपणे करणारे. थोडी नजर तुमच्याकडे बघितलंच नाही ना मी, त्याच्यामुळे इकडं जायची राहिली महाराज. हां, चंद्रकांत दादा आमचे अगदी गोड सुंदर, माझ्यापेक्षा ज्ञानाने सामर्थ्याने वैभवशाली व्यक्तिमत्व आहे, तरी माझ्या कीर्तनाला मांडी घालून बसले, हेच त्यांच्या मनाचं मोठेपण आहे महाराज. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. ही सगळी मंडळी, ही सगळी वारकरी संप्रदायाची वैभव असणारी मंडळी, तुम्ही सगळे प्रत्येक क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहात तुम्ही. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत आहे. तुम्हा सगळ्यांमुळे हे कीर्तन गोड झालं. त्याचबरोबर आमचे जंगले गुरुजी, त्याचबरोबर आमचे महाराज असतील, महाराजांच्या चरणावर सुद्धा साष्टांग दंडवत गुरुवर्यांच्या चरणी. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. नामोल्लेख कुणाचा राहिला असेल तर क्षमस्व. खरं सांगू का, मी नाव घेऊन तुमचं काय मोठं होणार आहे. जगाच्या बापानं तुमचं नाव लक्षात ठेवावं, तुमच्यासारखं मोठं कुणी नसणार आहे महाराज बरं का. त्याच्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. पुन्हा एकदा आमच्या जंगले गुरुजींचे मनस्वी आभार. आमचे गुरुजी येत आहेत, पण त्यांचे तांदूळ आमच्या घरी आहेत महाराज बरं का. त्याच्यामुळे तर इंद्रायणी चिकट असतो ना महाराज जरा, हां, तसे आमचे गुरुजी चिकट नाही म्हणून मोठे आहेत महाराज बरं का. चरणावर साष्टांग दंडवत गुरुजींच्या. त्याचबरोबर कॅमेरेवाले दादा आमचे. ओके, हां, इथून कट करा, इथून पुढे ठेवा. कीर्तन गंगा यूट्यूब चॅनल. अगदी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचं कीर्तन, गायन, वादन या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम, अर्थात कीर्तनाची गंगा समाजापर्यंत वाहून त्यांना पवित्र करण्याचं काम तुमच्या चॅनलमार्फत होतं आहे. तुमच्याही चॅनलला साष्टांग दंडवत. अगदी गोड, कारण कसं आहे ना, मी नाहीच आहे, माझ्यातला परमात्मा मला चालवतोय, बोलवतोय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमण्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग वेड्यात तूही मीच. आणि जर हे सत्य आहे तर माये जगन्नाथ हे मान्य केलं पाहिजे ना तू. जर तू माझ्यामुळेच आहे तर तुला जाणीव असावी, मी पतंग तुझ्या हाती
तुला जाणीव असावी चरणी जगन्नाथा, त्याच्याशिवाय आनंदाची व्याख्या नाहीच पूर्ण होणार आहे तुमची. तुम्हाला अहंकार सोडावाच लागणार आहे. हे सोडाव. आणि काय आहे ना विषय, आम्हाला सोडण्यामध्ये सुद्धा काही हरकत नाहीये, पण आम्हाला सोडू देत नाही हा विषय वेगळा आहे. कोण आहे जो सोडू देत नाही? सगळ्यात वेगळ्या प्रकारचा मोह, अहम, मी, माझं. आता मी कोण आहे याचं माऊली फार गोड उदाहरण सांगतात. या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं देवा तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं देवा मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाही आहे. माझातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, हरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेदना माझा. आरती ज्ञान राजा तुझ्यामुळे देवा माझा काय विषय आहे. आणि एकदा ज्ञानोपराय समजून घेता आले ना आयुष्यात, अवघड आहे जरा, पण त्यांच्याविषयी प्रेम असलं ना आयुष्यात सगळं सोपं होतं. खूप दिलं बरं का संप्रदायाने. जन्म देणारी माय तर आहेच की हो, पण ज्ञान देणारी माय भेटली. या वारकरी संप्रदायामुळे 2-2 आईच्या कुशीत नांदायचं सौभाग्य मिळालं. कोण आहेत माऊली? नामदेवराय म्हटले, देवा नाही जात मी ज्ञानोबारायांसोबत. भगवंताने सांगावं कुठे जात आहे हे महत्वाचं नाही, नामदेवा कोणासोबत जात आहे हे महत्वाचं आहे. जा ना. नामदेवराय गेले. ज्ञानोबारायांनी अखंडितपणे प्रत्येक देवाचं दर्शन घ्यावं. वाराणसीला, उत्तर प्रदेशामध्ये, काशीमध्ये पाऊल ठेवावा आणि साक्षात काशी विश्वेश्वर ज्ञानोबारायांना न्यायला यावे. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. काय शब्द आहेत नामदेवरायांचे दादा. तेच नामदेवराय जे ज्ञानोबारायांसोबत जायला तयार नव्हते, ते भगवंताला सांगतात, देवा मी डोळ्यानं बघितलं. नाथबाबा सांगतात, ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता, ती गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारायांच्या चरणावर येते. नामदेव महाराज म्हटले, कुठं इथं मिठी मारता? तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे. कारण माझे माऊली नाहीत अशी एकही जागा या त्रैलोक्यात नाही, विश्वात नाही, त्रैलोक्यात नाही. नाथबाबांचं मत आहे, स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. काय नाथबाबांचे शब्द आहेत माऊली. पण फार मोठे पण कामाचं नाही. मित्व बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर पाती को छाया नहीं, फल लागे अति दूर. मोठे पण कसं असावं? ज्ञानोबांसारखं, तुकोबांसारखं, जे सगळ्यांना सामावून घेणार आहे. आपलं मोठेपण आपल्यापुरतं, आपला अहमपणा आपल्यापुरता. आपलं म्हणजे कसं? खजुराच्या झाडासारखं. खजुराचं झाड माहित आहे? नारळाच्या पद्धतीनं लांबलचक असतं, त्याच्याकडे हात पोचत, त्याची सावली पडत मोठी पडत नाही. म्हणजे काय करायचं? पाती को छाया नाही, फल लागे अति दूर. जे काही कामाचंच नाही मोठेपण, त्या मोठेपणाला काय करायचं माऊली? मोठेपण कसं असावं? विश्वची अमुचे घर ऐसी मती ज्याची स्थिर. हे ज्ञानोबारायांचं जे मोठेपण आहे ना, हे तुम्हा आम्हाला सार्थकी येणार आहे. विचारतात आम्हाला कधी माणसं, काय दिलं हो माऊलींनी? आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, तेही कळत नसताना आमच्यासारख्या मूर्खांना पदरात घेतलं माऊलींनी. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, माऊलींनी इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून देवानं काय द्यावं सांग. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय.
एका जनार्दनी पाय जय हो जय हो. एका जनार्दनी पाय वंदी दे न पाहे जाती कुळाचा विचार न पाहे जाती कुळाचा विचार वा. न पाहे याती कुळाचा विचार. इथे याती कुळ नाहीच आहे. जात वीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त, हे महत्वाचं. आता सामर्थ्याने नाही भजे खा नाही का, पण ते भजे खा त्वरित नाही. तशी आपली मराठी खतरनाक आहे महाराज बरं का. भाषा खूप चांगली बरं का. शब्दांचं खेळ फार भारी असतात. पाप करो पाप करो पाप करो दिन रात, पाप करे बिन हरी नाही मिले, पाप करो दिन रात. ऐकू येणाऱ्याला असं आलं पाप करा म्हणजे हरी भेटतो आणि दिनरात करा म्हणजे भेटतो. आता याचा अर्थ असा आहे, पकरो, पा म्हणजे पाय, पकरो म्हणजे पकडणं. जगाच्या मालका चरणाला मिठी मारा. पाप करो पाप करो पाप करो दिन रात, पाप करे बिन हरी नाही मिले, पाप करो दिन रात. हे मोरेट बापूंचं फार छान छान वाक्य असतात. हां, ते फार गोड म्हणतात. अगर वो पूछ ले हमसे कि क्या गम है, अगर वो पूछ ले हमसे कि क्या गम है, तो फिर क्या गम है अगर वो पूछ ले हमसे. काय शब्द गोड असतात बघा. हे कळलं त्यालाच कळलं, हे नाही लोकांचं अवघड असतं जरा. आता हे आज थोडं लक्षाने घेतलं की होतं महाराज, सुधारलं की सुधारतं, असा विषय. या विषयाकडे म्हणून आम्ही विचारलं, आनंदाची व्याख्याच जर माय जगन्नाथ बाप जगन्नाथ असेल तर आमच्यासाठी देवा तू प्रत्येक अवतार घेतोस. मग तो ज्ञानोबा तुकोबांचा अवतार असू दे, जनाई मुक्ताईंचा अवतार असू दे, तुम्ही मायबाप झालात रे. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझा रक्षदा आपदी अमोते. गुरुबंधू मायबाप सगळं झालास विठ्ठला. रक्षदा म्हणजे रक्षण करणं, आपदी म्हणजे संकट. आमच्या अगोदर उभा राहिलास आमच्या संकटाला तोंड द्यायला, मग आम्हाला कशाची चिंता. पण याची सुरुवात कुठून होईल? चरणी जगन्नाथा. आणि चित्त ठेवायला मन ताब्यात घेण्यासाठी आम्हाला काही गोष्टी बंधनकारक आहेत. आम्हाला 29 उपवास करावेच लागतात वैष्णवाला. 5 पर्व, 24 एकादशी, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर शिवरात्री, हे 5 पर्व, 24 एकादशी, 12 महिन्याच्या 24, महिन्याच्या 2 कराव्याच लागतात. तुळशीमाळ गळा, गोपीचंद्र टिळा, हृदयी कळवळा असावंच लागतं. गळ्यात माळ, कपाला गंध लावल्याशिवाय फायदा नाही बरं परमार्थाचा. आम्ही विचारलं ना, अहो घाला की माळ, ते आम्हालाच म्हणतात सगळ्यांनीच माळा घातल्या, कोंबड्याचं काय करायचं. आम्ही कोंबड्या वारीला नेतो, तू माळ घाल बाबा. इतकं उलट नाही खेळायचं माऊली. आणि ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा मानतात. वरची तर्री द्या, अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का, सप्त्यात बी तरीच खाणायची महाराज. इतकंही विचित्र नसावं रे माणसाने. आणि खाण्यापिण्यावर 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात बंधनकारक करायच्या नाहीयेत. त्या जर 7 गोष्टी केल्या तर घोरातल्या घोर नरकात जावं लागतं. धुतच्च मासम मदिराच्च वेशा मृगयार्थ चौर्यम परिहार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोरती घोरम नरकम नयंती. शास्त्रात सुभाषितकार सांगतात 7 गोष्टी. सगळ्यात पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा भक्षण, 90 नाही हा खांबा झाला, सॉरी 90 बारकी असते ना ती. हा लगे विचारू नका मला काय माहिती, काय मोबाईल बघत नाही बाई मी. थोडंफार माहिती ठेवावं लागते हे की नाही. मदिरा म्हणजे दारू, मांसाहार, दारू, चोरी, जुगार, शिकार, परस्त्री गमन आणि वेश्यागमन. या 7 गोष्टी घोरातल्या घोर नरकात नेतात. हे सत्य तुम्ही बदलू शकत नाही. म्हणून या गोष्टीपासून बंधनकारक लांब थांबा. लय पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं नाही. कॅमेरावाल्याचं लय अवघड असतं. बिचार ते सगळ्या जगाचं फोटो काढतं, त्याचाच कोणी काढत नाही महाराज बरं का. तेच बिचार बिना फोटोचं राहतं. तर ते कॅमेरा, केशवबाबा सांगतात ना, कॅमेरा सब तेरा कॅमेरा, असं ते कॅमेरा महाराज बरं का. त्याच्यामुळं त्यांच्या तुम्ही काढा त्यांच्या लेन्समुळे
त्यांच्या त्या कॅमेरामुळे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. आमच्या प्रसिद्धीमध्ये तुमचा फार मोलाचा वाटा आहे. त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या सगळ्यांचे मनस्वी आभार. बोलता बोलता 15 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर